हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? रुद्र किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. तर बघा, आधी तर मी एक पेला मी डाळ घेतलेली आहे. ती छान अशी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यात आणि ती शिजाय ठेवून दिलेली आहे. थोडं त्यात तेल टाकायचं, त्यामुळे डाळ चांगली शिजते. आणि बघा, आणि थोडीशी हळद टाकायची, वास चांगला येतो पुरणपोळीला. आणि त्यानंतर बघा, हे पीठ मळायला घेतलेलं आहे. यात फक्त मी गव्हाचा वापर केलेला आहे, बाकी कोणतंही पीठ मी घेतलेलं नाही. त्यात थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून, लागेल तेवढं पाणी टाकून मळून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, मी ही डाळ घेतलेली आहे. डाळ शिजून तयार झालेली आहे. बघा, अशी डाळ मस्त शिजलेली आहे. जास्त डाळ शिजली की पुरण पातळ होतं आणि पोळ्या फुटतात. त्यामुळे ही मी अशी डाळ शिजवून घेतलेली आहे. तर बघा, एकसारखं भाजायचं, खाली लागून नाही द्यायची डाळ, नाहीतर पोळ्यांचा करपूस वास येतो. तर बघा, आणि त्यानंतर हे एकसारखं हलवून घ्यायचं. त्यानंतर त्यात थोडंसं वेलची पूड टाकायची, त्यामुळं पोळीला खमंग वास येतो. आणि सुंठ टाकून घ्यायची. तर झालेलं आहे आपलं पुरण तयार. तर चला आपण पोळ्या बनवायला घेऊया. आणि मग तेलाच्या पोळ्या जरी येत नसतील तर ह्या अशा पिठाच्या पोळ्या करायच्या आपण. त्या पण छान होतात पिठाच्या पोळ्या, तेलाच्या ह्याच्यापेक्षा छान होतात. पण आपल्याला जर हे होत असेल तर आपण पिठाच्या करायच्या, झटपट होऊन जातात पोळ्या. बघा, अशी टुम्म फुगली पोळी. तर बघा मंडळी, आवडली तुम्हाला? सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी? तर या मंडळी पुरणपोळी खायला. बघा माझी पोळी कशी फुगलेली आहे, मस्त अशी पोळी झालेली आहे. सगळ्या पोळ्या माझ्या अशा सगळ्या फुगलेल्या आहेत पोळ्या. तर चला आता आपण आमटी करायला घेऊया. तर आधी तर मी लसूण घेतलेला आहे, ती जिरं मी भाजून टाकलेले आहे त्यात. आणि त्यानंतर सुकं खोबरं टाकलेलं आहे. आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि हे सगळं वाटण मिक्स करून घ्यायचं एकसारखं. बारीक वाटण करायचं, मोठं वाटण जाड करायचं नाही, बारीक करायचं, नाहीतर त्या आमटीमध्ये लागते. त्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग हे सगळं टाकायचं. त्यानंतर मसाला टाकायचा. मसाला छान तेलात असा परतवून घ्यायचा. आपला घरचा मसाला टाकायचा. धना पावडर, जिरा पावडर, गोडा मसाला टाकायचा. तुम्ही हे सगळे मसाले नाही टाकले तरी चालतात, आम्ही टाकतो. आणि त्यानंतर हे चांगला मसाला तेलात परतवून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत. थोडंसं त्याची वाफ काढून घ्यायची, कारण मसाल्याचा वास राहत नाही. तर बघा, असे तेल सुटलं ना मसाल्याला की भारी छान होऊन जातं ते. आणि आमटी पण छान लागते, नाहीतर मसाला लागून जातो त्या आमटीत. तर बघा, ही अशी माझी आमटी तयार झालेली आहे. तर ह्याला छान उकळी आणून द्यायची. आणि एक उकळी आली की मस्त अशी वरनं कोथिंबीर टाकून द्यायची. बघा मंडळी, आला ना माझ्या आमटीला कट. तर चला, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.